आहे स्टार मोर आवळा। याची पानं वेगळी असतात, हा आवळा वेगळा असतो, परंतु हा आवळ्यासारखाच दिसणारा एक फळ आहे। मग याला आवळा पण म्हणता येईल, स्टार मोर पण म्हणता येईल। तर मी कॉलनीत झाड होतं, त्या झाडाचे आवळे तोडून आणलेत आणि ते आवळे किती ते बघतोय आपण। हे 400 ग्रॅम आवळे आहेत। आता याला वाफेच्या भांड्यावर ठेवून जस्ट आपल्याला रंग बदलेपर्यंत एक 5 मिनिटासाठी आपण याला वाफ देऊन घेणार आहोत। वाफ दिल्याच्या नंतर आवळा छान नरम होतो। खूप जर शिजवला तर हा आवळ्यासारखा याची फोड नाही होत, त्याचा लगदा होतो, म्हणून हा सॉफ्ट असतो थोडा। तर अशा पद्धतीने 5 मिनिटासाठी मी वाफवून घेतला आणि जेवढे आवळे आहेत ना 400 ग्रॅम, तेवढी 400 ग्रॅम साखर घेतली आहे। या ठिकाणी तुम्ही 400 ग्रॅम गुळाचा वापर करा किंवा मग 400 ग्रॅम दगडी खडी साखरेचा वापर करू शकता। तर मी या ठिकाणी पटकन साखर घेतली, मला साखर डोळ्यासमोर आली, ती साखर घेऊन टाकली मी। तर अशा पद्धतीने त्याच्यामध्ये आपल्याला साखर व्यवस्थित मिक्स करायची हळूहळू। त्याचं पाणी होतं आणि मंद गॅसवर ठेवून असं साखरेचं पाणी हळूहळू हळू द्यायचं आहे। आणि स्टीलचं भांडं घ्या, निर्लेप किंवा पितळी, ॲल्युमिनियम ही भांडे वापरू नका, कारण निर्लेपची जर तुम्ही कढई वापराल तर हे आंबट आणि गोडच्या याच्याने निर्लेपची पॉलिश निघण्याची शक्यता असते आणि ते घातकही असतं। पितळी घेऊ नका, पितळी याला निंबूचा किंवा आंबटपणाचा आवळ्याचा जर त्याला हे लागला पदार्थ तर त्याच्यामधला तो त्याचे गुणधर्म सोडत असतो, म्हणून ही गोष्ट घातक आहे। आता याच्यामध्ये आपण सुंठ, वेलची, जायफळीची पूड टाकायची आहे। केशरचे धागे टाकून घेतलेत, तुमच्याकडे असतील तर टाका, नसतील तर नाही टाकले तरी चालतं। आणि केशर टाकल्यामुळे रंग छान येतो। तर अशा पद्धतीने सगळं मिक्स करून आता पूर्ण साखर मेल्ट झाल्यानंतर या दोघं तिघं आपल्याला वस्तू टाकून घ्यायच्या आहेत। आता याला उकळी येऊ द्यायची आहे, मंद गॅसवरच शिजू द्यायचं आहे। अशी झाक येते आणि ती पूर्णतः पाकाची झाक असते। ही झाक 2 ते 3 मिनिटानंतर कमी कमी होत जाते। हे बघा, ही कमी कमी होत जात आहे। तर अशी कमी कमी होऊ द्या आणि हे पहा, ह्या पद्धतीने आवळ्यामध्ये पाक आपला मुरतो आहे, अजून याला चकाकी येणं बाकी आहे। आता 2 मिनिटानंतर बघा, पाकाला आणि आवळ्याला अशी चकाकी आली आहे, झाक पूर्ण बंद झाली। आता गॅस आपण बंद करणार आहोत। असंच पाण्यासारखा दिसणारा आपल्याला पाक तयार करायचा आहे, पूर्ण पक्का पाक करायचा नाही आहे, कारण गार झाल्याच्यानंतर तो पाक पक्का होतो। तर याच्यासाठी मी अर्धा लिंबूचा रस टाकून घेत आहे। अर्धा लिंबूचा रस याच्यासाठी टाकायचा आहे की जे आपण पाक तयार केला आहे त्याची पुढे साखर नको व्हायला। जर तुम्ही स्टोअर करून ठेवत असाल तर निंबूचा रस टाका आणि निंबूचा रस पण याच्यामध्ये टेस्टला छान येतो। थोडं काळं मीठ घाला, काळं मीठ घातल्यानंतर ती टेस्ट अजून छान होते। तर अशा पद्धतीने मी छानपैकी मोर आवळा तयार करून घेतलेला आहे। हा तर मी तर म्हणते वर्षभर टिकणार पण नाही, 2 महिन्यात महिन्याभरात संपेल। आणि असा सुंदर मस्त आपला काय सुरेख असा मोरावळा झाला आहे बघा। असं स्टारसारखा छान दिसतोय ना, जिलेबी टाईप, रसमलाईसारखा मस्त झाला आहे आणि खायला तर अप्रतिम आहे। मुलांनी तर पटापट मस्त केलं। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।